नमस्कार शेतकरी मित्रांनो. ऊस पिकावर उन्हाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतो. टेम्परेचर वाढलं की ऊसाची वाढ थांबणे, पाने वाळून जातात आणि उत्पादनामध्ये घट होते. तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की कडक उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च असू दे, मे असू दे, या महिन्यामध्ये उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या ऊसावर कोणत्या टॉनिकाची, कोणत्या कोणत्या खताची, औषधाची फवारणी करावी किंवा ड्रिप मधून काय सोडावे, या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे. तर चला पाहूया. सर्वप्रथम जर आपलं ऊस असेल तर ऊसावर पहिली ही फवारणी करावी. तर 200 लिटर पाण्यासाठी सर्वप्रथम 13-0-45 1 किलो, त्यामध्ये होशी अर्धा लिटर, अधिक त्यामध्ये सिलिकॉन हे अर्धा किलो, आणि सोबत गुळ 1 किलो आणि ताक 1 लिटर, याप्रमाणे हे सगळं मिश्रण एकत्रित करून ही फवारणी एकदम सकाळी सकाळी करावी. पण ही फवारणी करताना जमिनीला पहिले, ऊसाला पहिले पाणी द्यावे आणि पाणी देऊनच ही फवारणी करावी. हे झाले फवारणी. तर अशा वेळेस आपण ड्रिप मधनं कोणते औषध द्यावे की जे पिकाला आपल्याला ऊसाला हिरवेगार ठेवल, तर चला पाहूया. तर ऊसाला जर आपलं हिरवेगार ठेवायचं असेल तर दर 10 दिवसांनी हे खत, हे डोस आपण आपल्या ऊसाला, किंवा ऊसामध्ये जर मका असेल, ऊस मका हे दोन्हीला उपयोग पडेल हे खत कोणते आहे. तर सर्वप्रथम पहिला डोस फेरस सल्फेट 5 किलो, त्यामध्ये अमोनियम सल्फेट 7 किलो, गुड 2 किलो आणि 2 लिटर दूध, असे हे सर्व मिश्रण एकत्रित करून आपल्या ऊसाला ड्रीपद्वारे द्यावे. हे दिल्यानंतर 10 दिवसांनी दुसरी जी डोस आहे, तर हे दुसरं डोस झिंक सल्फेट 5 किलो, त्यामध्ये अमोनियम सल्फेट 7 किलो, तसेच गुड 2 किलो आणि दूध 2 लिटर, हेही मिश्रण एकत्रित करून हे आपल्याला ऊसाला सोडून द्यायचे. हे 2 डोस दिल्यानंतर तिसरं डोस बी हे 10 दिवसाच्या अंतराने द्यावे. तर ते तिसरं डोस कोणता आहे, तर ते तिसरं डोस आहे मॅग्नेशियम सल्फेट 7 किलो, अमोनियम सल्फेट 7 किलो, 2 किलो गुड आणि 2 लिटर दूध, हे सर्व मिश्रण एकत्रित करून आपल्या ऊसाला हे दर 10-10 दिवसाच्या अंतराने, हे जोवर आपलं उष्णता आहे, टेम्परेचर आहे, तोवर आपल्या पिकाला देत राहायचं आहे दर 10 दिवसाच्या अंतराने. मार्च असू द्या, एप्रिल असू द्या, मे मध्ये असू द्या, कडक उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी हे खताचं औषधं आपण आपल्या ड्रिप मधून सोडून द्यावे. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती आपल्या गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं म्हणून व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.